श्री क्षेत्र जाधववाडी मेहमानगड पांढरवाडी येथील भूवैकुंठ पंढरपूर पर्यंत तातेबुवा महाराज या मंदिराच्यापासून श्रावणी पायी दिंडीचं प्रस्थान होतंय। आणि आत्ताच आपण बघितलं या ठिकाणी सेवागिरी महाराज मठाचे सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते या पालखीचं पूजन करण्यात आलं आणि ही पालखी पूजल्यानंतर मंदिराची प्रदक्षिणा झाली। मंदिर प्रदक्षिणेनंतर ही पालखी आता पायी श्रावणी दिंडी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करते। आपण माझ्या पाठीमागे बघू शकताय श्री क्षेत्र पांढरवाडी येथील तात्याबुवा महाराज मंदिराच्या पुढे आपण उभा आहोत। माझ्या पाठीमागे सगळे वारकरी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी झेंडे त्यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन अनेक महिला वगैरे इथं आता पालखीच्या प्रस्थानासाठी उभे आहेत आणि ही पालखी आता थोड्याच वेळात प्रस्थान करून पंढरपूरकडे निघण्याच्या तयारीत आहे। श्रावणी सोमवारच्या भक्तिमय वातावरणात पायी दिंडीचा पंढरपूरकडे प्रस्थान। महिमानगड श्री क्षेत्र पांढरवाडी महिमानगड जाधववाडी येथून परमपूज्य सद्गुरू योगीराज तात्याबुवा महाराज यांच्या पायी पालखी दिंडी सोहळ्याला श्रावणी सोमवारच्या पावन दिवशी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। वारकरी भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केले। यावेळी श्री सेवागिरी महाराज मंदिराचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर सद्गुरू योगीराज तात्याबुवा महाराज यांच्या पालखीचं वारकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले। पूजेनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। दिंडी सोहळ्याच्या प्रारंभी भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू झाले। तात्या महाराजांचा जयघोष आणि हरिनामाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेऊन वारकरी सहभागी झाले होते। टाळ मृदंगाच्या गजरात भजन कीर्तन करत वारकरी मार्गक्रमण करत होते। लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत दिंडीत सहभाग नोंदवल्यानं सोहळ्याला विशेष धार्मिक आणि आकर्षक रंगत आली। दिंडीत सहभागी प्रत्येक वारकऱ्याला अमोल एकळ फाउंडेशनच्या माध्यमातून अमोल एकळ यांच्या वतीनं टोपी आणि उपरणं वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं निघालेल्या या पायी दिंडी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांना ग्रामस्थांनी भावपूर्ण निरोप दिला। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।